भक्ती असुरांना पाडाया लाख हातांची शक्ती तूच धावून ये घेयल कराटा आज आभाळात हुंकार तुझ्या नावाचा घुमलाय अंबे कमालबाई मुलीची देवीच्या दर्शनासाठी गुडघ्यावर चालत आली. मला असं वाटतंय देवीचा अवतार आहे ह्यो, नाहीतर आपल्यासारख्या साध्या बाया असते जमतंय वे असं. अगं ए पोरी, पाणी देऊ का तुला? कसलं ऊन आहे, अजून लय पायऱ्या चढायच्या आहेत तुला. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. पोलीस प्रशासनाने इन्स्पेक्टर वाघमारे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिलेला असून सत्यजित सुर्वे यांना दोषी ठरवलं आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर लोकांकडून शंका दर्शवल्या जात आहेत. आई, अगं कुठं गेली असेल ग दीदी? तिचा फोन पण लागत नाहीये. तेच तर, बाहेर जाताना सांगून बी गेली नाही कुठं जाते ते. मला काय तिची लई काळजी वाटायला लागली ग. आव सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, मेहुणीबाई येतील परत. तुम्हाला काळजी करायचीच आहे ना, तर तुमच्या जावायची करा, कारण की तो काय मला परत येईल असं वाटत नाही बघा. आता काही म्हणा तुम्ही. असं का बोलताय? असं का बोलताय माझी? मग कसं बोल? अगं बघ बघ, त्याने कशी वरची वाट धरली. आता त्याच्या 13वाला मी पोट भर जेवणार बघ. ए, बुंदीचे लाडू पाहिजेत बरं का. ओ, सत्यादाजींबद्दल वाईट साईड बोलायचं नाही. आणि जर तोंडातून चांगले शब्द काढता येत नसतील तर तोंड बंद ठेवायचं. नेहमी सत्यादाजींच्या वाईटावरच टपून बसलेले असताय. ए, त्याला बोललं तर तुला का जमता एवढं? अगं त्याने ज्यावेळेस मला मारलं त्यावेळेस तुला राग यायला पाहिजे होता. तू जाऊन त्याची कॉलर धरून त्याला विचारायला पाहिजे होतं. ते केलं कुणी? मेहुणीबाई. आता तर मेहुणीबाईनं चांगलीच खोड जिरवली बघ याची. आता फक्त मी त्याच्या जाण्याची. आमरे वाघमारे मॅडम कुठे? बलमारे, काय झालं? थोडं घाईत का आलायस? काय झालं बलमा दादा? सत्यादाजी ठीक आहेत ना? तू फक्त वाघमारे मॅडम कुठे मला सांग फक्त. अरे पण काय झालं ते तरी सांग. तुला मी सगळं सांगतो नंतर, मला फक्त आता वाघमारे मॅडम कुठे एवढं सांग. पण झालंय काय एवढं? सत्यदादाचं काय कमी जास्त झालंय का? ए लिंबू, सत्याला एवढं तरी काय झालं का नाही? उभा आडवा चिरीन तुला, तू तोंड मिटून बस. आमरे कुठे सांग की. अरे तेच आम्हाला पण माहित नाही, तिचा फोन पण लागत नाहीये. फोन पे लागणं झालंय. कुठे गेलेत त्या? अहो सोनंदा काकी, अहो मंजूत आहे बघा, देवीला साकडं घालते मंदिरात. आमरे, अगं अगं काय करते मंजू हे? आई, तिला ना नक्कीच अपराधी वाटत असणार आहे बघ. बलमा दादा, आपल्याला लवकरात लवकर जाऊन दीदीला थांबवलं पाहिजे रे. आमरे एक काम करू, आपण त्यांना थांबू, कारण त्यांचं आता हॉस्पिटलमध्ये जाणं लय महत्वाचं आहे. चल लोक. चल आमरे. मेहुणीबाई, आता तुम्ही किती बी नवस करा, सत्याच्या नावानं तुम्हाला बांगड्या फोडाव्याच लागतील, हे फिक्स आहे. मंजू, दीदी, मंजू, अगं अगं का स्वतःला त्रास करून घेतेस एवढा? हा, थांब पोरी. मंजू. हो वाघमारे मॅडम, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही बलमा,
माझ्याकडनं जो अपराध घडलाय त्याची शिक्षा मला व्हायलाच हवी. आणि मी जे काय करते ते सत्यासाठी करते, त्याच्या जीवासाठी करते. अहो मग त्याचा जीव वाचावा असं वाटत असेल तर तिकडे चला हॉस्पिटलमध्ये. काय करू हॉस्पिटलमध्ये येऊन? कारण सत्य बेसुद्धा अवस्थेत असलं तरी फक्त तुमचंच नाव घेतोय, तुम्हाला बघायचंय त्याला. फक्त हे काम पूर्ण करायला जाऊ. देवी आईनं हाक ऐकली माझी. मला माझं प्रायश्चित पूर्ण करायलाच हवं. अहो वाघमारे मॅडम तिकडे सत्य तुमची वाट बघतोय. होय, पण मी हे सगळं सत्यासाठी करते. मृत्यू समोर तो जिंकला पाहिजे. तसं नाही झालं ना मी कायमची हरेन. मंजू अगं का हट्टाला पेटलीस ग? थांबवाय सगळ्यांना चल आमच्या बरोबर. दिदे हा ग ऐक ना ग. नाही आई, जोपर्यंत प्रायश्चित्त पूर्ण होत नाही तोपर्यंत मी नाही येणार. आणि तुम्हा सगळ्यांना देवी आईची शपथ आहे, कोणी नाही अडवायचं मला. जाय तू. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी.